रामकृष्ण हरी. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेबद्दल बोलायचं झालं तर गुरूंच्या ठायी असणारी आपल्या मनामध्ये प्रेम, निष्ठा, भावना, कृतज्ञता हे व्यक्त करायची असते. गुरु हे आपल्याला अनेक मार्गातून अनेकद्वारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपण काय चुकतो, काय बरोबर आहे हे गुरु आपल्याला सांगत असतात. आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम आपले गुरु करतात. जसे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात आधी असतात ते आपले आई वडील. आपण जन्म घेतल्यापासून आपले आई वडील हे करू नको, ते करू नको, हे कर, ते कर असं सांगत असतात. कारण का जे आपल्याला योग्य आहे ते योग्य ते सांगत असतात. अयोग्य असं कुठलेही आई वडील आपल्या मुलांना सांगत नाहीत. म्हणजेच आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. नंतर ते दुसरे गुरु असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, ते आपले शिक्षक असतात. ते प्रत्येकाला शिक्षणातून वेगवेगळ्या मार्गातून शिक्षणासोबतच अनेक गोष्टींचे ते ज्ञान देत असतात, जे योग्य आहे. शिक्षणासोबतच जनरल नॉलेज, आजूबाजूच्या चालू असणाऱ्या घडामोडी, राजकारण ह्या गोष्टींचाही समावेश त्यामध्ये होत असतो. शिक्षक हे अनेक प्रकारे आपल्याला ज्ञान देत असतात. जसे की क्रीडामध्ये असो, वैज्ञानिक असो, भौगोलिक असो, अशा अनेक प्रकारे आपल्याला घडवत असतात. त्यातून आपण किती आपल्यासाठी योग्य आहे ते जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान घेतल्याने कधीही वाया जात नाही. गुरु म्हणजेच आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा एक चांगला प्रवाह, आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून उजेडाकडे आपल्याला पाठवण्यासाठीचा ज्योत. माझ्या मनामध्ये असणारे गुरूंच्या विषयी जे प्रेम आहे, जे मला वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर काय चूक होत असेल, जर का काही वाटत असेल की तर मला माफ करावे. मी योगिता. रामकृष्ण हरी.